रामनाथ स्वामींच्या या पावन भूमीमधून रामनाथ स्वामींचा पायदळ दिंडी सोहळा आज पंढरपूरसाठी रवाना होतो आहे. या वाढवणार रामनाथ मधून यामध्ये वारकरी संप्रदायातील अनेक अभंग भजनाच्या तालामध्ये आज हा पंढरपूरसाठी पालखी सोहळा आपण पाहतो आहे. आपल्यासोबत वारकरी संप्रदायाचे महाराज सुद्धा आहे. रामनाथ वाढवणार तीर्थक्षेत्रावरून गुरुवर्य पूजनीय हरिभक्तपरा प्रातस्मरणीय रामचंद्र महाराज यांनी 1921 साली ही दिंडी काढली. आज 97 वर्ष या दिंडीला होतात. आणि महाराजांनंतर अमृत महाराजांनी अगदी त्यांच्याकडून शक्य होतं तोपर्यंत ते पायदळ चालले आणि हा भक्तीचा प्रसार त्यांनी जीवनात सगळ्या ठिकाणी केला. विशेष म्हणजे ते दरवर्षी वाढवण्यावरून तर पंढरपूर पर्यंत पायदळ चालायचे. त्यांचं भजन एवढं गोड होतं. रस्त्यानं असणारे ऑफिसर लोक थोडस ऐकलं की गाडी थांबवायची आणि महाराज 1-1 किलोमीटर पायदळ चालायचे. असा त्यांचा भजनावर असा त्यांचा ताबा होता. याचा भजन असं त्यांचं विशेष होतं. आणि विशेष म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी रामनाथ महाराजांची वारीची सेवा केली. त्यानंतर आमचे गुरुवारी हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय म्हणजे आपले नारायण पाटील यांनी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत या दिंडीची सेवा केली. त्यानंतर आमचे शाहूराव पाटील खेडकर यांनी त्यांची अगदी 4-6 महिन्याच्या अगोदर ते देवाजवळ गेलेले आहे. आणि सगळ्यांनी ही परंपरा पूर्वी चालवत आणली आतापर्यंत. आता ही आमचे राजेश महाराज, आमचे दिनकर महाराज आदी सगळे त्यांचे जे वारसदार आहे चालवत आहे. हा एक आनंदाचा क्षण आहे. हा आनंदाचा योग आहे. तुम्हाला किती वर्ष झाली दिंडीमध्ये? मी जवळजवळ 4-5 वर्षापासून चालून आलो सोबत. तुमचा अनुभव कसा आहे दिंडीमध्ये? माझा अनुभव मी सांगितलं ना. या महात्मे विदर्भातली हे विशेष दिंडी आहे की हे दिंडी एकही पाऊल भजनाशिवाय टाकत नाही. हा या दिंडीचा विशेष आहे विदर्भातल्या. परमहंस श्री रामनाथ स्वामींचा हा पालखी सोहळा आज वाढोणा रामनाथ येथून या ठिकाणावरून पंढरपूरसाठी निघालेला आहे. आणि हा पंढरपूरसाठी निघालेले वारकरी सुद्धा आपल्या सोबत आहे. आपण हा पंढरपूर पर्यंतचा काय अनुभव आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या तुम्ही या पालखी सोहळ्यात जाता, तुम्हाला असा काय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? या पालखीमध्ये खूपच असा आनंद आहे आणि महिनाभर तुम्हाला घरची आठवण सुद्धा येत नाही. आणि तुम्ही किती चालले, काय जेवले हेही तुम्हाला आठवण राहत नाही. तुम्ही या ब्रह्मरसामध्ये समरस होऊन जाता. परमहंस रामनाथ स्वामींच्या या समाधी स्थळावरून हा दिंडी सोहळा मोठ्या थाटामाटात या ठिकाणावरून पंढरपूरसाठी वारकरी संप्रदायाचे सगळेच लोक याच्यामध्ये या दिंडीमध्ये पायदळ पंढरपूर पर्यंत पायदळ या दिंडीमध्ये प्रवास करतात. आणि अनेक प्रवासी आणि अनेक वारकरी या दिंडीमध्ये आपण पाहतो आहे. पंढरपूरसाठी या वाढोणा रामनाथ येथून आज ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झालेली आहे. परमहंस रामनाथ स्वामींची ही दिंडी आहे. आणि या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचे अनेक पंथांचे अनेक धार्मिक त्याचे लोक या पंढरपूरसाठी या वाढोणा नगरीमधून आज रवाना झालेले.